गुट्टेचा आणखीन एक कारनामा समोर आलाय। गुट्टेनं परभणी येथील एका शेतकऱ्याच्या 2.5 एकर जमिनीवर तब्बल 502 कोटी रुपयांचं कर्ज उचललंय। विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी हा सातबाराच विधान परिषदेमध्ये सादर केला। गुट्टे यांच्यावर गुन्हा दाखल होऊन 22 दिवस लोटले तरीही त्यांना अटक का होत नाही, असा सवालही मुंडेंनी विधान परिषदेमध्ये विचारला। या प्रकरणी विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला गृहराज्यमंत्री दीपक केसरकर समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही, त्यामुळे ही लक्षवेधी आता राखून ठेवण्यात आली आहे। गंगाखेडबाबत विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आपल्याकडे पुरेशी माहिती नाही, असं सांगत या प्रकरणी गृहराज्यमंत्री केसरकरांनी सभागृहात दिलगिरीही व्यक्त केली। महाराष्ट्र जमीन महसूल हा सातबारा त्या व्यक्तीचा सभापती महोदय, गंगाखेड शुगर, दादाराव सीताराम पंडित, गंगाखेड शुगर अँड प्रायव्हेट एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड, कुळाचा अधिकारी, आणि त्याच्यामध्ये सभापती 4/8/2000 रोजी युको बँकच्या गंगाखेड शुगर्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड सुनील रत्नाकर गुट्टे तर्फे मुक्तारनाम्यास योगेंद्र अनोलाल पटेल यांच्या नावे 502 कोटी रुपयाचं कर्ज या सातबाऱ्यावर सभापती महोदय। जगाच्या पाठीवर तरी 2 एकराची किंमत 250 कोटी रुपये एकर जमीन कुठे असेल का? कमाल आहे। आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की चौकशी करत असताना याच्यामध्ये जे फॉर्म्स आहेत त्याच्यावर सह्या शेतकऱ्यांच्या बनावट घेतल्या गेलेल्या आहेत असा आरोप आहे, आणि ते पैसे या ठिकाणी ट्रायपार्टिएट ॲग्रीमेंट केला गेला। त्याच्यामध्ये गंगाखेड शुगर फॅक्टरी, शेतकरी आणि बँक असा करार दाखवण्यात आला, आणि याच्यावर कुठल्याही सातबारावर कर्जाची नोंद नाही आहे। कर्जाला त्यांनी आपण जबाबदार आहे असं दाखवलं, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना शेवटपर्यंत कळू शकलं नाही की आपल्या नावावर लोन घेतलं गेलेलं आहे। त्याच्यामुळे याची सविस्तर चौकशी चालू आहे। चौकशी सुरू असताना ज्या वेळेला अटक करण्याची आवश्यकता असेल सरकार अवश्य अटक करेल। आणि याच महत्त्वाच्या बातमी संदर्भात, घडामोडी संदर्भात आपण अधिक चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे आपल्यासोबत आहेत। दीपक, हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे आणि या प्रकरणाचा पार्ट 2 आपल्यासमोर आलेला आहे। एक तर पहिल्या पार्टमध्ये शेकडो शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज घेतली होती, आणि आता तर तब्बल 2.5 एकरावर 502 कोटींचं कर्ज। एवढं गंभीर प्रकरण असताना सरकार गुरमळीत उत्तर देतंय। 3 आठवडे उलटून गेलेत, गुन्हा दाखल होऊन अटक नाही अजून। गिरीश, झी मीडियानेच या संदर्भात पर्दाफाश केला होता, आणि रत्नाकर गुट्टे यांच्या गंगाखेड शुगर फॅक्टरीने कशा पद्धतीने परस्पर शेतकऱ्यांच्या नावे कर्ज उचललं होतं हे दाखवलं होतं। केवळ जिवंतच नाही तर मृत शेतकऱ्यांच्या नावे सुद्धा कर्ज उचलल्याचा धक्कादायक प्रकार झी मीडियाने समोर आणला होता। या सगळ्या प्रकरणी चौकशी सरकार करते असं म्हणतायत गृहराज्यमंत्री। मात्र एक मान्य केलं सरकारने की रत्नाकर गुट्टे यांनी शेतकऱ्यांच्या नावे परस्पर कर्ज उचलल्याने कर्जाची शेतकऱ्यांना माहिती नाहीये। एवढं असूनही रत्नाकर गुट्टेंना अटक होत नाही या संदर्भात आश्चर्य व्यक्त केलं जातं, आणि विरोधकांनी सुद्धा आज विधानसभेत हाच प्रश्न उपस्थित केला की 22 दिवस झाले या संदर्भात गुन्हा दाखल होऊन, परंतु अद्यापही रत्नाकर गुट्टेंना अटक केली जात नाही। एक अशी चर्चा आहे की रत्नाकर गुट्टे सरकारला पाठिंबा दिलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे सदस्य आहेत, नेते आहेत, आणि सरकारी पक्षाला पाठिंबा दिला असल्यामुळेच रत्नाकर गुट्टेंना अटक होत नाहीये अशी एक चर्चा आहे। त्यामुळे विरोधकांनी आज हा मुद्दा उपस्थित केला आणि रत्नाकर गुट्टेंना कधी अटक होईल असा सवाल उपस्थित केला। मात्र सरकारकडे जे विरोधकांनी प्रश्न या संदर्भात उपस्थित केले होते त्याची सविस्तर उत्तरं नव्हती, आणि त्याचमुळे गृहराज्यमंत्र्यांना दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ विधान परिषदेमध्ये आली। आणि या सगळ्या एकूण प्रकरणामध्ये सरकार रत्नाकर गुट्टेंना पाठीशी घालतंय का असा एक सवाल यामुळे उपस्थित होतोय, कारण 328 कोटी रुपये 15,000 शेतकऱ्यांच्या नावे परस्पर रत्नाकर गुट्टेंनी उचललेले आहेत, आणि एवढा मोठा घोटाळा असूनही, शेतकऱ्यांची एवढी मोठी फसवणूक असूनही सरकारकडनं मात्र ठोस कारवाई होत नाहीये। आणि हाच जाब आज विरोधकांनी विधान परिषदेमध्ये उपस्थित केला, परंतु त्याला सरकारकडनं समाधानकारक उत्तर मिळू शकलेलं नाहीये। रत्नाकर गुट्टेंना कधी अटक करणार हे सरकार सांगू शकलेलं नाहीये। केवळ चौकशी सुरू आहे आणि वेळ आली तर आम्ही त्यांना चौकशीसाठी अटक करू असं मोगम उत्तर जे आहे ते आज सरकारने विधान परिषदेमध्ये या प्रकरणी दिलंय। आणि ही सगळ्यात जास्त धास्ती या शेतकऱ्यांना, 15,000 शेतकऱ्यांना, आणि विशेषतः सगळे परभणी जिल्ह्यातले गंगाखेड तालुक्यातले हे शेतकरी आहेत ज्यांच्या नावे रत्नाकर गुट्टे यांच्या साखर कारखान्यांनी परस्पर कर्ज उचललेलं आहे। कारण त्यांच्या नावे 15,000 शेतकऱ्यांच्या नावे 328 कोटी रुपये हे कर्ज उचललं। त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत की जर हे कर्ज उद्या बँक आपल्याकडनं वसूल करायला आली तर आपण काय करायचं, परंतु हे कर्ज शेतकऱ्यांना मिळालेलं नाही। कारण ही मोडस ऑपरेंडी एकूण जे आहे ते शेतकऱ्यांचं बनावट खातं जे आहे ते बँकेमध्ये उघडायचं
त्याच्या नावे कर्ज घ्यायचं, ते कर्जाची रक्कम जी आहे ती शेतकऱ्याच्या कर्ज खात्यात जमा करायची आणि कर्ज खात्यातनं ती परस्पर गंगाखेडच्या चालू खात्यामध्ये गंगाखेड शुगरच्या चालू खात्यामध्ये वळती करायची. अशा पद्धतीने हा सगळा घोटाळा जो आहे तो गंगाखेडने बँकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून केलेला आहे. आणि एक गोष्ट आणखीन आपण उघडकीस आणली होती, गंगाखेडच्या शेतकऱ्याच्या नावे नागपूरच्या बँकेमधून कर्ज उचललं गेलं होतं. जो शेतकरी कधी नागपूरला गेला नव्हता. त्यामुळे एवढे सगळे घोळ असूनही सरकार या प्रकरणी रत्नाकर गुट्टे यांच्यावर कारवाई काय करत नाही, हा सवाल आज विरोधकांनी उपस्थित केला विधान परिषदेमध्ये. आणि निश्चितच याच्यावर एक संशय व्यक्त केला जातोय की सरकार अगदी बरोबर दीपक. आणि आता लक्षवेधी देखील मांडण्यात आली होती आणि हे सगळं प्रकरण आता विधिमंडळात गाजतंय. आपण हे प्रकरण उघडकीस आणलं होतं, त्याचा पाठपुरावा केला होता. शेकडो कोटींचा हा सगळा घोटाळा आहे. रत्नाकर गुट्टेला विरोधात 3 आठवडे झालेत गुन्हा दाखल होऊन, मात्र 3 आठवड्यानंतर अटक का होत नाही. मात्र सरकारला आता हालचाल करावीच लागेल आणि रत्नाकर गुट्टेवर कारवाई करावीच लागणार आहे. दीपक, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.